नमस्कार. रामकृष्ण हरी. आज हा महत्त्वाचा अभंग आहे बघा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता जो असे जाग, ज्याचे आईवडील चांगले असतात, आपल्या मुलांना संस्कार देण्यात यशस्वी झालेले असतात, ते मातापिता धन्य आहेत म्हणतात. कारण त्यांनी त्यांच्या मुलांना एवढे चांगले संस्कार दिलेले असतात की त्यांचं काय हित आहे स्वतःचं. आपुलिया हिता जो असे जागता, म्हणजे काय करायचं काय करायचं नाही हे त्यांना समजतं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, म्हणजे एखाद्या घरात चांगली मुलं असली तर त्याचं देवाला सुद्धा ते बरं वाटते. तयांचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे. भगवद्गीता, श्रीमद भागवत या विषयावर त्यांची चर्चा असते, श्रवण करत असतात. ते करत असताना पांडुरंगाचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं चिंतन होत असतं. वारकऱ्याचीच लक्षणं आहेत ही सगळी, म्हणजे वारकऱ्यांनी हे सगळं केलं पाहिजे असं या अभंगामधनं आपल्या लक्षात येते बघा. आणि महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मी खूप दैववान नशीबवान असेल अशा लोकांची, अशा संतांची, वारकऱ्यांची सेवा मला घडली तर मी खूप दैववान असेल. हे वारकरी तत्त्वज्ञान शिकण्यासाठी इच्छुक असणारी मुलं, त्यांना बाहेर कुठं न घालवता गावामध्येच कीर्तनकार महाराजांना बोलवून तिथंच सत्संगाचे कार्यक्रम वगैरे आयोजन करून त्यांना गावातल्या गावातच कीर्तनकार वगैरे बनवलं तर खूप चांगलं होईल. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.